अध्यक्ष महाराज, माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे, मला ते दाखवायचं नाही आहे, तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज, मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही आहे, पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवून टाकू, तुमचं सरकारचं मत असेल तर। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच खळबळ माजली आहे आणि त्याचं कारण आहे हनी ट्रॅप प्रकरण। गेल्या काही दिवसांपासून नाशिक मधील या प्रकरणाने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे। या प्रकरणात भाजप नेते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय प्रफुल्ल लोढा यांना अटक झाल्याने हा विषय आणखीच पेटला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले असून विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला आहे आणि पोलिसांनी एक पेन ड्राईव्ह जप्त केली आहे ज्यात अनेक नेत्यांचे रहस्य लपलेले आहे। जर ते रहस्य समोर आले तर नक्कीच राजकारणात उलथापालथ होईल, यात काही शंका नाही। या सगळ्या गोंधळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली, प्रफुल्ल लोढा यांच्याबाबत त्यांनी काय सांगितले, चला या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्रात गेल्या आठवड्यात हनी ट्रॅप प्रकरणाने जोरदार चर्चा सुरू झाली। नाशिक येथील हे प्रकरण इतकं गाजलं की याची चर्चा विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहातही पोहोचली, ज्यात एका पेन ड्राईव्हचा सुद्धा उल्लेख झाला ज्यात अनेक नेत्यांचे रहस्य लपलेले आहे, म्हणून फार नेत्यांची टेन्शन वाढली आहे। या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील 62 वर्षीय प्रफुल्ल लोढा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्यावर पॉस्को कायद्याअंतर्गत बलात्कार आणि हनी ट्रॅप प्रकरणात 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। पोलिसांनी लोढा यांच्याकडून लॅपटॉप, पेन ड्राईव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत। या उपकरणांमध्ये काही संवेदनशील माहिती असल्याचा संशय आहे, ज्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली, कारण विरोधकांनी दावा केला आहे की या हनी ट्रॅप रॅकेटमध्ये अनेक बड्या नेत्यांचा आणि अधिकाऱ्यांचा समावेश आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत त्यांनी विधानसभेत खोटं बोलल्याचा आरोप केला आहे। राऊत यांनी एक फोटो शेअर केला ज्यामध्ये प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन यांना मिठाई खाऊ घालताना दिसत आहे। यावरून त्यांनी दावा केला की या प्रकरणात 4 मंत्री आणि अनेक आमदार खासदारांचा समावेश आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप करत लोढा त्यांच्याशी जवळचा संबंध असल्याचा दावा केला आहे। या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत प्रश्न विचारण्यात आले तेव्हा त्यांनी विरोधकांचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले। फडणवीस म्हणाले, ना हनी आहे ना ट्रॅप आहे। त्यांनी या प्रकरणाला फारसं महत्त्व न देता विरोधकांचे आरोप निराधार असल्याचं सांगितलं। फडणवीस यांनी स्पष्ट केलं की हे प्रकरण पोलिसांच्या तपासाखाली आहे आणि कायदा आपलं काम करेल। त्यांनी या प्रकरणी कोणत्याही नेत्यांचं नाव घेणं टाळलं आणि पोलिसांना स्वतंत्रपणे तपास करण्याची सूचनाही दिली आहे। प्रफुल्ल लोढा यांच्या अटकेनंतरही फडणवीस यांनी याबाबत थेट भाष्य करणं टाळलं, मात्र त्याने सांगितलं की कोणत्याही व्यक्तीला कायद्यापासून वाचण्याचा प्रश्नच येत नाही। जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल। पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि तपासात सत्य बाहेर येईल, असं फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं। त्यांनी हेही स्पष्ट केले की या प्रकरणाचा वापर राजकीय हेतूने करणाऱ्यांना यश मिळणार नाही। त्यांच्या या विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर विधानसभेत गुमराह करण्याचा आरोप केला आहे। प्रफुल्ल लोढा हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील रहिवासी असून त्यांच्यावर हनी ट्रॅप रॅकेट चालवण्याचा गंभीर आरोप आहे। पोलिसांनी त्यांना मुंबईत अटक केली असून त्यांच्या मालमत्तेची तपासणी जळगाव, जामनेर आणि पहुर येथे करण्यात आली आहे। लोढा यांना गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखलं जातं। एकनाथ खडसे यांनी तर थेट महाजन यांच्यावर निशाणा साधत लोढा यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध असल्याचा दावा केला आहे। खडसे यांनी असा आरोप केला की लोढा यांनी हनी ट्रॅपच्या माध्यमातून अनेक बड्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। पोलीस तपासात असंही समोर आलं आहे की या प्रकरणात 72 संधी अधिकारी, राजकीय नेते आणि माजी आजीव मंत्री अडकल्याची चर्चा आहे। लोढा यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी वळण मिळू शकतं। विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून सत्ताधारी महायुती सरकारला घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर थेट मुख्यमंत्री फडणवीस
यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. राऊत यांनी दावा केला की या हनी ट्रॅप प्रकरणामुळे 4 शिवसेना खासदारांनी पक्ष सोडला होता. त्यांनी असंही म्हटलं की या प्रकरणात 4 मंत्र्यांचा समावेश आहे. यापैकी 2 भाजपचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर आक्रमकपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं, शिकाराचीच शिकार करणारा हा ट्रॅप आहे. प्रफुल्ल लोढा यांच्या अटकेनंतर जप्त झालेल्या लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधून अनेक गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता आहे. सरकारने याचा खुलासा करावाच लागेल. काँग्रेस नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका केली आहे. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं आहे अध्यक्ष महाराज. आणि राज्याचे महत्वाचे कागद, गोपनीय कागद या अँटी सोशल मुवमेंटच्या हातात चाललेले आहेत. मला कोणाचं चरित्र करा, माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे. मला ते दाखवायचं नाही आहे, तो विषय नाही आहे अध्यक्ष महाराज. मला कोणाचं चरित्रहरण करायचं नाही आहे. पण ज्या पद्धतीनं दाखवा म्हणाल मंत्री महोदय तर दाखवून टाकू तुमचं सरकारचं मत असेल तर. पण अध्यक्ष महाराज एवढ्या गंभीर प्रश्नामध्ये सरकार साधं निवेदन करायला तयार नाही अध्यक्ष महाराज. हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज. आणि मी तुम्हाला मुद्दामून सांगितलं अध्यक्ष महाराज, माझं माहिती आहे नाशिक, मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज. या प्रकरणात भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचं नाव विशेष चर्चेत आहे. एकनाथ खडसे यांनी थेट महाजन यांच्यावर हल्लाबोल करत लोढा यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध असल्याचा दावा केला आहे. खडसे यांनी असंही म्हटलं की या प्रकरणामुळे अनेक मोठ्या नेत्यांचे नाव समोर येऊ शकतं. मात्र गिरीश महाजन यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे या प्रकरणात अजूनही रहस्य कायम आहे. सध्या हे प्रकरण पोलिसांच्या तपासाखाली आहे. मुंबई पोलिसांनी लोढा यांच्या मालमत्तेची तपासणी केली असून त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या उपकरणांचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोण कोण अडकले आहे याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. दरम्यान विरोधकांनी या प्रकरणाचा वापर सत्ताधारी महायुती सरकारला अडचणीत आणण्यासाठी केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. हनी ट्रॅप प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे. प्रफुल्ल लोढा यांच्या अटकेने या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून यातून अनेक मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया देत कायदा आपलं काम करेल असं सांगितलं आहे. मात्र विरोधकांनी या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. या प्रकरणाचा तपास कुठे जाईल आणि यातून कोण कोण उघड होईल हे पाहणं उत्सुकताचं ठरणार आहे. हनी ट्रॅप प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक नवा रंग दिला आहे. हे प्रकरण केवळ एक गुन्हेगारी कृत्य नसून त्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पोलिसांचा तपास आणि येणारी माहिती या प्रकरणाला आणखी गंभीर बनवू शकते. त्यामुळे येत्या काही दिवसात या प्रकरणातून काय समोर येतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपण या प्रकरणावर लक्ष ठेवू आणि नवीन घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बाकी तुमचं लक्ष राहू द्या पूर्ण बातमीवर. आणि तुम्हाला काय वाटतं त्या पेनड्राईव्ह मध्ये काय असेल ज्याच्यामुळे सगळ्या नेत्यांची टेन्शन वाढली आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.